खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. नमस्ते मुलांनो, आपण खरा नागरिक हा पाठ शिकत होतो. लेखक सुहास बारटक्के यांचा. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती जावं लागायचं. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. पूल, ब्रिज आणि लोकांसाठी पायवाट ठेवली होती. पायवाट तुम्हाला माहिती आहे, पावलांनी चालून चालून तयार झालेली वाट, रस्ता, मार्ग. या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. भराभर चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. बेफिकीर प्रवृत्ती, बिनधास्त, आणि फिकीर म्हणजे मुळात काळजी, कुठल्याही गोष्टीची काळजी न करणं, बेफिकिरीनं वागणं. आणि प्रवृत्ती, वृत्ती, स्वभाव, त्याचा त्याला भयंकर राग येत असे, खूप राग येत असे. राग, क्रोध. तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो त्याचं काय? बरोबर आहे की नाही? तुम्ही एखादा दगड रस्त्यामध्ये पडलेला आहे, किंवा तो तुमच्याकडून पडला गेला तिथे दगड, आणि तो उचलून ठेवायचं तुम्ही विसरलात ते ठीक आहे, पण दुसरा ठेच काढतो त्याला, आणि त्यामुळे त्याच्या जीवाला मुकतो, म्हणजेच काय, तर मृत्यू पावतो. असे अनेक अपघात आहेत की जे आपण रोजचे रोज पाहत असतो, की एकाची चूक असते आणि दुसरा मात्र आपला जीव त्यामुळे गमावतो. असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला, आनंदित झाला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. भगदाड, खूप मोठा खड्डा. हे छिद्र कसलं? छिद्र, भोग. रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कोणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं, लक्षात आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. पहा मुलांना, बऱ्याच जणांना अशी सवय असते की कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी कोणाला तरी त्रास होईल अशा प्रकारे काही गोष्टी करायच्या. म्हणजे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठे दगडच फेकून मारायचे, किंवा कुठून बस वगैरे चालली असेल तर त्याच्यावर दगड फेकून मारायचे, किंवा हे इथे जसं आता भगदाडच पाडून ठेवले तसं काहीतरी करायचं, किंवा मग रस्त्यावरती येणारे जाणाऱ्या गाड्या असतात तिथं काहीतरी फेकून द्यायचं, बॉटल टाकायची किंवा मग दगड टाकायचे, वीट ठेवायची. असे काही ना काही प्रकार कोणी ना कोणी करत असतं. तर ते अतिशय चुकीचं आहे की ज्यामुळे एखादा आपल्या जीवाला मुकेल अशा प्रकारची चेष्टा, मस्करी, म्हणजे मस्करी आहे ती कुस्करी होऊ नये. म्हणजे चेष्टा म्हणून तुम्ही करायला जाता एखादी गोष्ट, पण त्याच्यामध्ये जर एखाद्याचा प्राण जात असेल तर ती गोष्ट कसली मस्करीची, तिथं झाली कुस्करी. तर असं होता कामा नये. तर काही जण जाणून बुजून एखाद्याला त्रास देण्यासाठी असं करत असतात. तर हे मात्र अतिशय अयोग्य आहे. आणि असंच ह्यानं पण इथे भगदाड पाहिलेलं दिसलं. आता तिथे पहा म्हटलेलं आहे, तसेच तो बोगद्यात शिरते. बोगद्यात शिरतो ना शिरतो म्हणजेच काय, बोगदा म्हणजे टनेल.
तर तिथं त्यांना काय पाहिलेलं आहे, भगदाड पाडून ठेवलेलं आहे, कसलं तरी छिद्र दिसतं आहे. आणि नंतर जेव्हा तो आतमध्ये जाऊन पाहतो तेव्हा रेल्वेचे अगदी कॉन्क्रीट फोडून तिथे भगदाड करून रेल्वेचे रुळच सगळे वेडेवाकडे कोणीतरी करून ठेवलेले आहेत, हे त्याच्या लक्षात येतं. निरंजनला या गोष्टीचं फारच आश्चर्य वाटलं. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50 ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. हा उपद्व्याप, हा खटाटोप, हा उद्योग हा कोणीतरी जाणीवपूर्वक केलेला आहे, समजपणे केलेला आहे. म्हणजे अजाणतेपणे केलेला नाहीये, की नकळत झालेला नाहीये, हे कोणीतरी कळतेपणे किंवा मुद्दामहून हे केलेलं आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याच्या हेही लक्षात आलं की अरे 9:50 ची गाडी आता इथून येणार आहे. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. अपघात, ऍक्सिडेंट. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. नागरिकशास्त्राचा त्याचा पेपर होता, सिव्हिक्सचा पेपर होता, देशमुखांकडे आज त्याचा वार होता जेवणासाठी जाण्याचा, ते सुद्धा विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. त्याला ते दिसू लागलं पुढचं चित्रण, की आता काय होऊ शकतं. इथून जर गाडी भरधाव वेगानं गेली, प्रवाशांनी भरलेली शिवाय पॅसेंजर्स असलेली गाडी जर गेली तर मग काय होणार आहे. तर इथे एक मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आणि मग कानठळ्या बसवणारा आवाज, इतका कर्कश आवाज लोकांचा होईल, लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतील, सगळे आरडाओरडा करू लागतील आणि प्रत्येकाला काही ना काही दुखापत, इजा वगैरे होणार आहे, कित्येकांचे प्राण जातील याच्यामध्ये. ते सगळं चित्रण त्याला दिसू लागलं. तो सगळा गलका गोंधळ त्याला ऐकू येऊ लागला. स्टेशन इथून खूप दूर होतं. 3-4 किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद, शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटातच ती सुटणार होती. पहा, त्याचं यामागे काय काय नुकसान होणार होतं पहा मुलांनो. एक तर त्याची अवस्था अशी होती की तो वार लावून जेवत होता. ते जेवण त्याचं जाणार होतं. नागरिकशास्त्राचा त्याचा पेपर होता, तो पेपरही त्याचा होणार नव्हता आणि मग तो त्या पेपरमध्ये नापास होईल. शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तो जर प्रथम आला तरच त्याला भडसावळे गुरुजींची मदत मिळणार होती. मग त्याचं शिक्षणच बंद झालं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या असत्या, पण तरी सुद्धा स्वतःचा विचार न करता त्याने इतक्या प्रवाशांच्या प्राणाचा विचार केला. आणि त्याला लक्षात आलं इथे पुढे की रेल्वेनं फिरायचं तर त्याचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. रेल्वेनं त्याला फिरायचं एक स्वप्न होतं, पण तरी सुद्धा ते पण अपूर्ण राहणार होतं. कारण जर गुरुजींची मदत बंद झाली, शिक्षणच बंद झालं, तर मग कुठल्या शिक्षणाशिवाय नोकरी नाही, नोकरी नाही तर पैसा नाही आणि मग त्याचं हे सगळं स्वप्न अपूर्णच राहणार होतं, अपूर्ण राहणार होतं. परंतु मन मानायला मात्र त्याचं तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटातच ती सुटणार होती. पहा मुलांनो, असं द्विधा मनस्थिती करणारे अनेक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर येत असतात. असं आयुष्यामध्ये अनेक वेळा तुमच्या घडेल की अरे हे करावं की ते करावं आणि ते कळत नसतं की त्या क्षणाला आपण काय करावं. तर तसं इथे पहा, यानं मग काय केलेलं आहे की स्वतःशी जरा वेळ विचार त्यानं केलेला आहे आणि त्यानंतर क्षणभर विचार केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याला काय वाटलेलं आहे की स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या प्राणाची पर्वा ही त्याला जास्त वाटलेली आहे आणि म्हणून त्यानं तो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी पहा. आणि हे नेहमी मुलांना तुम्ही जेव्हा द्विधा मनस्थितीमध्ये असता तेव्हा शांतपणे स्वतःशी जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा नक्की योग्य तो मार्ग तुम्हाला सापडत असतो, जसा याला सापडला. आणि यानं काय निवड केली पहा. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं. तिथे जाऊन तो त्यांना भेटला. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने विनंती केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं, सत्यता वाटू लागली. खरं बोलतोय बाबा हा मुलगा हे कळू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली.
सुरुवातीला त्याने काय केलेलं आहे तर स्टेशन मास्तरांची जाऊन भेट घेतली, लगेचच तिथल्या तिथं त्यांना सगळं सांगितलं. त्यांना पटत नसताना त्यांना विनंती करून करून त्यांना पटवून दिलं की हे खरंच घडलेलं आहे, तुम्ही स्वतः येऊन एकदा खात्री करून घ्या. आणि मग ते तिथे जेव्हा खात्री करायला गेले, ती निरंजनने त्यांना जागा दाखवली प्रत्यक्ष. फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला, दीर्घकाळ बराच वेळ. आणि ते या घटनेचा पंचनामा करायला निघाले. पंचनामा करणे म्हणजे काय, काय सत्यता आहे, काय खरे खोटेपणा आहे, नक्की किती नुकसान होऊ शकतं, काय केलेलं आहे, काय करायला नकोय, या सगळ्या गोष्टींची त्यांनी पाहणी केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन किती सिरियस आहे हा प्रॉब्लेम हे लक्षात घेतलं. आणि जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले, तत्काळ लगेचच. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. अगदी सगळ्या सुरुवातीला जो बातमी देतो, खबर म्हणजे बातमी, तर ज्यानं सगळ्यात सुरुवातीला बातमी दिलेली आहे त्याला शेवटपर्यंत तिथं थांबावं लागतं. जोपर्यंत हे जे कोणी मुख्य अधिकारी असतील किंवा पोलीस वगैरे असतील ते जोपर्यंत त्यांना जा म्हणून सांगत नाही तोपर्यंत त्यांना तिथे थांबावं लागतं. तर यालाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं. चाणाक्षपणामुळे, त्याच्या हुशारीमुळे टळला, अपघात व्हायचा राहिला आणि म्हणून त्याचं कौतुक सुद्धा झालं. सगळ्यांनी त्याची प्रशंसा केली. कौतुक करणे, प्रशंसा करणे. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती बंद होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. वार्ताहर, रिपोर्टर. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. त्यानं मदत केलेली होती, अनेकांचे प्राण त्याच्यामुळे वाचलेले होते, पण आता त्याच्या आयुष्यामध्ये जे काही गोंधळ उडणार होता त्याच्यामुळे तो कुठेतरी निराश झालेला होता, हताश झालेला होता. त्याला आता वाटत होतं की अरे आपण पेपर दिलेला नाही, आता आपल्याला काही चांगले गुण मिळणार नाही, आपण नापास होणार आणि आता आपली भडसावळे गुरुजींकडून जी मिळणारी मदत आहे ती बंद होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं आता शिक्षणच थांबतंय की काय, या विचाराने तो हताश झालेला होता, निराश झालेला होता. आणि त्यामुळे रिपोर्टर येत आहेत, त्याचे फोटो घेत आहेत, त्याला विचारतायत, पण तरी सुद्धा निरंजन मात्र उदास मनाने घरी परतलेला होता. निराश, हताश असा तो परतला घरी आला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्र न्यूजपेपर पाहिलं तेव्हा निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. श्रेय म्हणजे त्यानं जे काही काम केलेलं आहे तर त्याचं फळ हे त्यालाच मिळालेलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आणि बडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. किती गरज आहे पहा मुलांनो, की एखाद्याला इतकी गरज असते शिक्षणाची, पण त्याची आर्थिक परिस्थिती जर योग्य नसेल तर त्याला ते किती अवघड होऊन बसतं. आणि ती गरज ह्या एका वाक्यातून त्याच्या दिसून येते की गुरुजी, मी नापास होणार, माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. आणि आज अशी परिस्थिती आहे मुलांना बऱ्याच ठिकाणी की मुलांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नाही, किंवा काही ठिकाणी तर असं आहे की त्यांच्या घरच्या माणसांनाच त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व पटलेलं नसतं. अगदी खेडोपाडी म्हणा किंवा आदिवासी विभागात म्हणा, तर या ठिकाणी मात्र त्यांचं रोजचं खाणं पिणं ते मिळवण्यातच त्यांचा इतका वेळ जात असतो, किंवा त्यामागेच त्यांचा इतका विचार असतो की त्यांना शिक्षण घेणं गरजेचं आहे, किंवा शिक्षणासाठी लागणारा पैसा सुद्धा त्यांना देता येत नसतो. आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहतो की शिक्षणापासून वंचित असलेले लोक तुम्हाला दिसतील. आदिवासी पाडे असतील किंवा मग खेडोपाडी, अनेकांना जिथे शिक्षणाचं महत्त्वच कळालेलं नाही तर तिथे मात्र शिक्षणाला मुकलेली ही मुलं तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे. कसं अन्न वस्त्र निवारा ह्या जशा प्राथमिक गरजा आहेत तसं शिक्षण ही सुद्धा आपली प्राथमिक गरज आहे. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण सुशिक्षित होत नाही तोपर्यंत आपण सुजाण नागरिक पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं शिक्षण घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मग मुलांनो, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे अशा मुलांनी तरी, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं नाही अशांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला शिकलं पाहिजे.
गुरुजन तर हे काम करतच असतात, पालक जे सुजाण आहेत ते करत असतात, पण ज्या ज्या ठिकाणापर्यंत शिक्षणच पोचलेलं नाही किंवा शिक्षणाचं महत्त्वच नाही, अशा ठिकाणी जाऊन अशा मुलांना सुद्धा आपल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अनेक मुलांना तर पहा, या मुलाची कशी गरज आहे शिक्षणाची ती या वाक्यातून दिसते आहे. तसंच अनेक मुलांना वाटत असतं की इतर मुलांसारखं आपण देखील शाळेत जावं, शिकावं, मोठं व्हावं, पण अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये असतात. त्यातले थोडेफार जरी अडचणी आपण समजून घेत आलो किंवा त्यांना काही मदत करता आली तर ती केली आणि त्यांना त्यातून बाहेर काढून शिक्षणाची वाट जर मोकळी करून दिली किंवा शिक्षणाचा मार्ग जर दाखवून दिला, तर मला वाटतं सगळेजण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, याप्रमाणे सगळेजण एकमेकांना मदत करत चांगला मार्ग निवडतील असं वाटतं. आणि म्हणून मुलांनो, जे शिकतायत त्यांची ही जबाबदारी आहे की ज्यांना शिकायला मिळत नाहीये त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. भडसवळे गुरुजी काय म्हणतात पहा इथे. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल? मुळात नागरिकशास्त्र तुम्हाला काय शिकवतंय? तुमचे कर्तव्य, अधिकार, हक्क. पण आपण फक्त हक्क लक्षात ठेवतो, हक्काच्या गोष्टी करतो, अधिकाराच्या गोष्टी करतो आणि कर्तव्य आपसुकच विसरून जातो. पण इथे मात्र या मुलानं नागरिकशास्त्र खऱ्या अर्थानं शिकलेलं आहे, कारण त्याला त्याचं कर्तव्य पूर्णपणे माहिती आहे आणि त्यानं त्याचं कर्तव्य व्यवस्थितरित्या बजावलेलं आहे की ज्यामुळे शेकडो माणसांचा जीव त्यानं वाचवलेला आहे आणि म्हणून तो उत्तम नागरिक आहे. म्हणून नागरिकशास्त्राच्या परीक्षेत तू नापास कसा होशील? तुझं हे वर्ष कसं काय वाया जाईल? हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. खास बाब म्हणजे खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की तुझी नागरिकशास्त्राची जी परीक्षा आहे ती उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आणि वर वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप. आता नको तुला वार लावून जेवायला. पहा किती, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनीच त्याची सोय करून दिली. त्याला सरकारी वसतिगृहामध्ये, गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्याच्यानंतर त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च सुद्धा, शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि आता नको तुला वार लावून जेवायची त्याला गरज नाही. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. हृदयाशी धरलं, प्रेमानं जवळ घेतलं आणि मग हे पाहून मात्र सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलं. आता हे डोळे पाणावले ते कशामुळे? आनंदाश्रूमुळे. आनंदाश्रू आहेत हे जे डोळे पाणावलेले आहेत ते आनंदाश्रू आहेत. कारण का तर एका गरजवंताला, अगदी गरज शिक्षणाची ज्या मुलाला आहे त्याची गरज इथे भागलेली आहे आणि ती पण अशी तशी नाही, तर त्यानं इतरांचे प्राण वाचवून जी मदत केलेली आहे, नागरिकशास्त्र जे खऱ्या अर्थानं त्यानं जीवनामध्ये उतरवलेलं आहे त्याचं फळस्वरूप त्याला हे मिळालेलं आहे. म्हणून मुलांना इतरांविषयी आपण नेहमी चांगला विचार करावा. प्रत्येकाच्या म्हणजे जगण्याचा हक्क, आपण हक्क जेव्हा म्हणत असतो त्याच वेळेस आपलं हे कर्तव्य आहे की आपण जगत असताना इतरांना आपल्यामुळे त्रास होता कामा नये. इतर लोक जर संकटात असतील तर त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो की आपण भारत देशामध्ये राहतो तेव्हा भारत देशामधले जे काही पहा, आपलं एक नातं कसं असतं मुलांना, श्वासाचं नातं असतं की जो प्रत्येक जण श्वास घेतोय तोच आपणही श्वास घेतो आहोत. मग एक श्वासाचं नातं आपल्या प्रत्येकामध्ये एक निर्माण झालं पाहिजे आणि प्रत्येकानं प्रत्येकाला आपलं मानलं पाहिजे. केवळ मी आणि माझा मुलगा आणि माझी मुलगी आणि माझा नवरा आणि माझे आई वडील एवढंच आपलं कुटुंब नाहीये, तर हा भारत, हा पूर्ण देश म्हणजे आपलं कुटुंब आहे. आणि मग आपल्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक याच्याशी आपलं एक श्वासाचं नातं आहे आणि ते नातं जर आपल्याला जपायचं असेल तर फक्त हक्क समोर येऊन चालणार नाही, तर आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत. मग प्रत्येकाप्रती आपलं कर्तव्य आहे. केवळ मला भरपूर मिळतं आहे म्हणून मी त्याचा उपभोग घेत राहील आणि तुझं तू बघून घे, अशा प्रकारे चालत नाही. म्हणजे आजकाल मुलांना अशी पण खूप टेंडन्सी दिसून येते की मी नाही बाबा कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, माझं मी आपलं बघत असतो. तर ही वृत्ती पण ठीक नाहीये ना.
तर त्यांनी काय केलं पाहिजे, मला जर सगळं व्यवस्थित मिळतं आहे, त्यातला थोडाफार भाग जरी मी इतरांना देऊन त्याला सुद्धा सुखी जीवन देऊ शकलो, तर मग कुठेतरी माझ्या मनाला समाधान मिळेल. आणि मुलांनो, हे करून पहा तुम्ही. फक्त स्वतःचा विचार न करता जेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी करायला जाता, तेव्हा त्याच्यातून जो मिळणारा आनंद असतो ना, तो आनंद तुम्ही उपभोगून पहा मुलांनो. अतिशय म्हणजे वर्णन करता येणार नाही, इतका सुरेख आनंद तो आहे. आणि दुसऱ्यांसाठी झटणं, दुसऱ्यांसाठी करणं, दुसऱ्यांसाठी काहीतरी सहन करणं आणि दुसऱ्यांना काहीतरी मदतीचा हात देऊन त्यांना पुढे नेणं, याच्यामध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. आणि जेव्हा इतरांसाठी आपण करत असतो त्यामध्ये आपण आपोआपच येत असतो. म्हणजे आपली प्रगती त्यांच्या बरोबरीने आपोआपच मग होत असते. जसं तुम्ही इथं या मुलाचं पाहिलेलं आहे की त्यानं इतरांचे प्राण वाचवले, पण त्याच बरोबरीने त्याचं फळस्वरूप म्हणून त्याला सुद्धा शिक्षणाची सोय चांगल्या प्रकारे मिळालेली आहे. कुठेतरी तुम्ही चांगलं इतरांसाठी करत जा, आपोआप तुमच्यासाठी सुद्धा देव कुठेतरी चांगलं करून ठेवत असतो. म्हणून मुलांनो, स्वच्छ मनानं इतरांसाठी काम करत जा. कुठेतरी मी सेवा केली म्हणून मला त्याचा मेवा मिळावा, हं? किंवा कुठली तरी वाईट वृत्ती, वाईट हेतू मनामध्ये ठेवून इतरांची मदत करायला जाऊ नका. अशा प्रकारे दुसऱ्यांसाठी जे खड्डे खणतात, त्या खड्ड्यामध्ये ते स्वतः जाऊन पडत असतात. त्याच्यामुळे स्वच्छ वृत्ती ठेवा, इतरांच्या भल्याचा विचार करा. मी जर पुढे जात असेल, तर माझ्याबरोबर आणखी 4 जणांना मी कसा पुढे घेऊन जाईन? मला जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच इतर पशु-पक्ष्यांना सुद्धा, प्राण्यांना सुद्धा, मनुष्याला सुद्धा, स्त्री सुद्धा एक माणूस आहे. तर त्या स्त्री जातीला सुद्धा कसं व्यवस्थित आपलं जीवन जगता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तोच आपल्या देशाचा खरा नागरिक होऊ शकतो. आणि मुलांनो, हा पाठ शेवट घेतलेला आहे. खरा नागरिक. अख्खं पुस्तक तुम्ही शिकलेले आहात. आता तुमची 10वी संपत आलेली आहे. यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश करणार आहात. तर खरा नागरिक कोण असतो? जेव्हा तुम्ही भारत देश ही आपली आयडेंटिटी असणं, ओळख असणं, ही फार मोठी बाब आहे. आपल्याला आपल्या देशाची ओळख, आपण भारतीय आहोत, ही जी ओळख आहे ती फार महत्वाची आहे. आणि ती ओळख जर तुम्हाला जपायची असेल, तर इथल्या लोकांना सुद्धा तुम्हाला जपता आलं पाहिजे. हा देश म्हणजे माझं पूर्ण कुटुंब आहे आणि इथला देशवासी जो कोणी असेल तो माझा नातलग आहे. त्याच्यात आणि माझ्यात एक श्वासाचं, माणुसकीचं नातं आहे आणि ते तुम्हाला जपता आलं पाहिजे. साध मयुराची मधून हा पाठ घेतलेला आहे. अतिशय सुरेख पाठ आहे मुलांनो. तर नेहमी आपली कर्तव्य लक्षात ठेवा. हक्क तुम्हाला आपोआप मिळत जातील, अधिकार तुम्हाला आपोआप मिळत जातील. तर नेहमी कर्तव्यनिष्ठ राहायला शिका मुलांनो. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना पाठ समजला असेल. त्याचं वाचन करा. जो काही स्वाध्याय असेल तो सोडवा. ठीक आहे, धन्यवाद.